इंगळी येथील भूस्खलन झालेल्या विहिरीस जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट, प्रशासनाने दिले तातडीचे आदेश। इंगळी इथं झालेल्या विहिरीच्या भूस्खलनात कोसळलेले तटबंदी व बंद झालेला रस्ता याची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीदरम्यान यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी, गटविकास अधिकारी, हातकणंगले तहसीलदार यांना नामदार प्रकाश आंबेडकर यांनी पुढची पूर परिस्थिती लक्षात घेता यावर तातडीची उपाययोजना करण्यासंदर्भात दिले आदेश। यावेळी गावकऱ्यांनी नामदार प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत आपल्याला होत असलेल्या पुराच्या धोक्याची संभाव्य परिस्थिती सांगत महिलांनी नामदार आंबेडकर साहेबांच्या समोर आपल्याला राहण्यास दुसरीकडे जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सांगितलं। यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सर्वांच्यासाठी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात शासन पातळीवर निर्णय घेईल, या उद्याच्या संदर्भामध्ये बैठक बोलावून लागेल तो निधी देऊ, इंगळी भागातील या विहिरी संदर्भात उद्या लगेच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं। यावेळी हातकणंगलेचे तहसीलदार सुनील शेरेखान, जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, पदाधिकारी व अधिकारी यांनी उपाययोजनेसंदर्भात लवकर कामाला लागण्यासंदर्भात सूचना करत यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, केशव पाटील यांच्याकडून पालकमंत्री यांना विठ्ठल मंदिर लगत असणारा बाहेरचा रस्ता व इंगळी गावच्या बाहेरचा रस्ता प्रवाशांना व गावकऱ्यांना खुला करून देण्यासंदर्भामध्ये शिवसेना शहर प्रमुख यांनी पालकमंत्री यांना निवेदन दिलं। यावेळी महेश पाटील, केशव पाटील, उमेश शिंदे, रावसाहेब पाटील, सुनील भातमारे, शिवाजी चौगुले, प्रकाश खुडे, मियालाल पटेल, वीरकुमार शेंडुरे, जंबुकुमार देसाई, बाळासाहेब ऐतवडे, अमित पाटील, दादा सोमोरे, जिनेंद्र ऐतवडे, जब्बार नायकोडे उपस्थित होते। एकूणच मुख्य रस्ता जो यापूर्वी सुद्धा मुख्य रस्त्याचं नुकसान झालं होतं आणि त्याच्या साईडलाच असणारा एका अतिशय महत्त्वपूर्ण गल्लीमधल्या रस्त्याचे सुद्धा नुकसान झाले। आज तिथले 7 कुटुंबांना ग्रामपंचायतीनं एका शाळेमध्ये शिफ्ट केलेलं आहे। खरं तर या भूसल्लाकनासारख्या अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये सरकारच्या वतीने जे काही उपाययोजना केल्या पाहिजेत त्या करण्यासाठी आम्ही आजच आदेश दिलेले आहेत। यापूर्वीसुद्धा ज्यावेळेला मुख्य रस्ता खचला होता त्या मुख्य रस्ता खचल्यानंतर या विभागाचे खासदार सन्मान्य धैर्यशील माने आणि या विभागाचे आमदार सन्मान्य अशोकराव माने या दोघांच्या आग्रहाखातर आपण याच्या सगळ्या पूर परिस्थितीतून या सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी 2,81,00,000ची तरतूद केलेली आहे। परंतु एवढ्यावरच भागून चालणार नाही, तर भविष्यात असा प्रसंग इथं उद्भवू नये यासाठी ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत त्या कलेक्टर आणि तहसीलदारांना आणि त्याचबरोबर इथल्या संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना सुद्धा आपण सूचना देतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची ही घटना भविष्यात घडू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना आपण शासनाच्या वतीने करणार आहोत।